नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मटकीचं कालवण किंवा मटकीची भाजी देखील याला म्हटलं जातं. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत आणि झटपट होणारी. चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूयात. मी प्रियांका तुम्हा सर्वांचं आपल्या या किचनमध्ये स्वागत आहे. तर इथे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचे आहे. आपण इथे सुरुवातीला मटकी जी आहे ती छान परतून घेणार आहोत. तर तेल चांगले इथे आता मी गरम करून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा हळद. तर हळद टाकल्यानंतर मी इथे टाकणार आहे, मी इथे घेतलेली आहे 1 वाटी इतकी मटकी. तर ती मटकी छान मोड आलेली मटकी मी इथे घेतलेली आहे. ती मटकी आपण स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेली आहे. तर ती आपण आता तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात. ती 3 ते 4 मिनिटं आपल्याला मटकी इथे तेलावरती छान परतून घ्यायची आहे. परतल्यामुळे मटकीचा जो उग्रपणा असतो, जो काही राहिलेला उग्रपणा असेल तो निघून जायला मदत होईल. तर इथे मी थोडंसं मीठ देखील ॲड केलेलं आहे. तर आता आपण छान परतून घेऊयात. याच्यामध्ये थोडं काही पाणी दिसत असेल तुम्हाला तर ते आपल्याला पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला इथे छान परतून घ्यायचं आहे. जितकी तुम्ही छान मटकी परतणार तेवढी तुमची भाजी जी आहे ती छान चविष्ट होईल. तर हे पहा, इथे आता मटकी छान ड्राय झालेली आहे, छान परतली गेलेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊयात. आता मी परत एकदा तीच कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल ॲड केलेलं आहे. तर तेल गरम होऊ देऊयात. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी. त्यानंतर मोहरी छान तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 पाव चमचा इतकं जिरं. तर मी इथे जिरं देखील आता ॲड करून घेते. तर जिरंही छान तडतडून देऊयात. नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे 10-12 कढीपत्त्याची पाने. तीही छान तडतडल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे 1 वाटी कांदा. तर कांदा आपल्याला छान आता परतून घ्यायचा आहे. कांद्याचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान परतायचा आहे. त्यासाठी मी यामध्ये टाकलं आहे थोडंसं मीठ. तर आता मी इथे छान कांदा परतून घेते. थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे छान परतून घ्यायचा आहे कांदा. तर कांदा आता छान परतून झाल्यानंतर मी यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी टोमॅटो. तर 1 मीडियम साईजचा मी टोमॅटो इथे कट करून घेतलेला आहे. तर तोही मी यामध्ये ॲड करते. तोही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला छान इथे परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता टोमॅटोचा रंगही चेंज झालेला आहे. 3 ते 4 मिनिटं परतल्यानंतर तुमचा कांदा आणि टोमॅटो अशा प्रकारे दिसेल. कांदा टोमॅटो छान परतलं जाईल. तर ते आता परतून झाल्यानंतर मी यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर मी आता यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा इतका घरचा मसाला आहे हा. तर घरचा मसाला टाकल्यानंतर आपण टाकूयात थोडीशी धना पावडर. मी आता इथे ॲड करणार आहे. तर मी इथे अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. तर अर्धा चमचा धना पावडर टाकल्यानंतर आपण टाकूयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. चवीनुसार तुमच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. तर ही छान मिक्स करून घेते. तर मी आता इथे अद्रक लसूण खोबरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा. तर ती मी इथे ॲड केलेली आहे. ॲक्च्युली ती मला अगोदर ॲड करायची होती पण गडबडीत ते विसरून गेलं. तर मी नंतर इथे ॲड केलेली आहे. तर असं होतं असं कधी कधी. तर चला आता आपण हे छान परतून घेऊयात. छान तेल सुटेपर्यंत याला परतायचं आहे. तुम्ही बघू शकता छान 3 ते 4 मिनिटं मी याला पुन्हा एकदा परतून घेणार आहे. मसाले टाकल्यानंतर सर्व काही छान एकजीव व्हायला हवे. तर हे छान परतून झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे आपण जी मटकी परतून घेतली होती हळद मिठामध्ये, ती आता आपण यामध्ये ॲड करूयात. आता तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर तेही आपल्याला 1-2 मिनिटं मी छान याला परतून घेते. मसाल्यामध्ये मटकी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते
तर ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे. तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. तर आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी टाकेल, अजून थोडी पाण्याची गरज आहे. तर मी आणखी पाणी ॲड केलेलं आहे आणि आणखी मी अर्धा ग्लास इथे मी पाणी ॲड करत आहे. तर एकूण मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जसा थिकनेस हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. उकळी आल्यानंतर दाण्याचा कूट टाकल्यामुळे आपली जी तर्री आहे ती टिकून राहण्यास मदत होते. तर अशा प्रकारे दाण्याचा कूट टाकल्यानंतर सुद्धा मी याला एक 5 मिनिटं छान उकळी काढून घेते आणि त्यानंतर आपण बघूयात की आपली मटकी कशी शिजली आहे ते. तर एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान कट आलेला आहे. एकदा मिक्स करून घेऊयात सर्व आणि थिकनेसही तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा थिकनेस देखील आलेला आहे आपल्या कालवणाला. तर चला आता आपण सर्व करून घेऊया. तिथे आपली मटकीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर अशी ही मटकीची भाजी तुम्ही फरसाणसोबत, मिसळ म्हणून, पावासोबत, भाकरीसोबत देखील खाऊ शकता. तर ही भाजी नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.